अरे लाज वाटली पाहिजे तुम्हाला. महात्मा फुले शिवाजी महाराजांचा देश आपला, आणि त्याच देशात तुम्ही बारक्या पोराला शाळेतून काढून टाकताय. लाज नाही वाटली? ए अरज्ञाना, काय झालं? अरे आपल्या पोरांनी डॉक्टर इंजिनियर बनण्याची स्वप्न नाही बघायची. अरे पोराला फी नाही दिली म्हणून शाळेतून काढून टाकलंय. हे सगळे नेते ना एकसारखेच असतात बघ. सगळ्यांनी शिक्षणाचा बाजार करून टाकलाय. अरे सगळेच नेते असे नसतात. काही नेते आबा बागुलांसारखे पण असतात. म्हणजे? अरे शिवदर्शन पर्वती भागात एक नेते आहेत, आबा बागुल, जे 1992 पासून या प्रभागाचं नेतृत्व करतायत. अरे लहानपणी आपल्याला व्यवस्थित शिक्षण घेता आलं नाही म्हणून त्यांनी अशा समाजातल्या गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी महानगरपालिकेच्या माध्यमातून 2011 रोजी राजीव गांधी ई लर्निंग स्कूलची स्थापना केली. आणि त्या शाळेत 1 रुपयाची सुद्धा गरज लागत नाही. अरे सकाळी मुलं शाळेत आली की त्यांना ब्रेकफास्ट पासून जेवणापर्यंत सगळं काही शाळाच मोफत देते. आणि एवढंच काय, तर दर आठवड्याला त्यांचे गणवेश धुवून इस्त्री करून शाळाच देते. हे सगळं मोफत, पण शिक्षण चांगलं असतं ना मग तिकडे? शिक्षण चांगलं मिळतं का? अरे गेली 14-15 वर्ष झाले 100% निकालाची परंपरा आहे शाळेची. आणि एवढंच काय, तर या शाळेचे 500हून जास्त विद्यार्थी IT, IIT मध्ये काम करतात. आणि 2 विद्यार्थी तर नासामध्ये काम करतात. की JEE मध्ये टॉपर आलेला विद्यार्थी सुद्धा या शाळेचा आहे. अरे यासोबतच सगळे मुलांचं स्किल डेव्हलपमेंट व्हावं, त्यासाठी रोबोटिक्स, 3D प्रिंटिंग, ब्युटी पार्लर, लँडस्केपिंग अशा अनेक गोष्टी या शाळेत शिकवल्या जातात. आणि आता तर या शाळेचा मुलगा ब्रिटनमध्ये रोबोटिक्ससाठी भारताचं प्रतिनिधित्व करायला गेलाय. अरे अशा अनेक स्किल्स आपल्या मुलांमध्ये असतील तर आपली मुलं सबंध जगात काम करू शकतात. अरे मग हे आबा बागुल म्हणजे आमच्यासारख्या गोरगरीब पालकांचे शिक्षण भरशीच की. चल मग नोंदणीसाठी तुझ्या पण मुलाचं नाव देऊ.